चला.
सर्वजित बनसोडे साहेब यांचा सत्कार गणेश इंकरजी साहेब हे करतील। आजिज भैया शेख यांचा सत्कार आदित्य कांबळे शुभम कांबळे हे करतील। आदित्य कांबळे शुभम साठे। आपल्या गावचे सरपंच माननीय श्रीहरी मिसाळ यांचा सत्कार राजेंद्र इंकर भाऊसाहेब इंकर हे करतील। यांचं स्वागत रामदास इंकर आपण करावं। त्यानंतर माननीय विजय जाधव यांचं स्वागत करण्यासाठी भीमराव मिसाळ आपल्याला विनंती मंचाकडे यायचंय। चला हात द्या। त्यानंतर माननीय ग्रामपंचायत सदस्य नवनाथ खरमाटे यांचं स्वागत नवनाथ तूप सौंदर आपल्याला विनंती आहे की स्वागतासाठी आपण समोर यायचंय। अमिताभ बच्चन भेम असलेले जाधव साहेब आपण आलात, आपलं आमच्या भूमीमध्ये स्वागत आहे। ग्रामपंचायत सदस्य नवनाथजी खरमाटे यांचं स्वागत नवनाथ तूप सौंदर करतील। ऋषिकेशजी आठवले त्यांचं स्वागत करण्यासाठी राहुल कांबळे यांना विनंती आहे आपण स्वागत करण्यासाठी समोर यायचंय। ऋषिकेशजी आठवले यांचं स्वागत संपन्न होत आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वांचं स्वागत करूया। आणि आज सर्वच आलेल्या मान्यवरांचं आपल्या कोकणच्या सर्व मंडळीच्या वतीने स्वागत आहे। यानंतर या ठिकाणी एक विशेष सत्कार माननीय सर्वजितजी बनसोडे साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे मारायच्या जागा काबीज करा। आणि आमच्या गावातील कालकथित हरणाबाई नामदेव इंकर म्हणजे सुकुमार कांबळे सरांनी जसं भाषण केलं की 700 किलोचं जनावर 10 मिनिटात वेगवेगळं हाडके एका बाजूला आणि शिंग दुसऱ्या बाजूला आणि मांस तिसऱ्या बाजूला आणि कातड चौथ्या बाजूला करणारी अवलाद आमची। परंतु गाव कुसाच्या बाहेर राहून हे काम आमच्या वाट्याला आलं। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक व्यवस्थेत शिक्षण आमच्या दाराला आलं आणि ही गाव कुसाच्या बाहेरची पोरगी MPSCच्या माध्यमातून PSI पदावर निवड झालेली आहे। हे खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम आहे आणि ही खरी जयंती आहे। तेव्हा राधा इंकर यांचा महिला मंडळींना विनंती आपण तिचा सत्कार करण्यासाठी समोर यायचंय। राजकन्या इंकर त्याचबरोबर अर्चना कांबळे आणि सर्वजितजी बनसोडे अजितजी शेख आपण सर्व मान्यवरांनी सरपंच श्रीहरी मिसाळ आपल्याला हे माहित असलं पाहिजे की हा उत्सव खरं तर हा विचाराचा वाढदिवस आहे आणि हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम आहे। बाबासाहेब आहे त्या ठिकाणी पुस्तक हातात आणि समोर बोट केलेला आहे की या पुस्तकाच्या बळावर न्यायाधीश व्हा, पुस्तकाच्या बळावर सचिव व्हा, पुस्तकाच्या बळावर जिल्हाधिकारी व्हा। एकदा जोरदार टाळ्या वाजू। खरं तर भाऊसाहेब आप्पासाहेब तुमच्या आई वडिलांनी तुमचे नाव असे ठेवले होते की भाऊसाहेब आप्पासाहेब। तुम्ही शिक्षणातून भाऊसाहेब आप्पासाहेब साहेब झाला नाहीत पण तुमची पोरगी साहेब झाली आणि हे साहेब तुमच्या आई वडिलांनी नाव टाकलं होतं। खरं तुमच्या लेकरांनी हे आज खरं करून दाखवलेलं आहे। तेव्हा सर्वच इंकर कुटुंबियांचा आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत सत्कार करूया। आणि हा स्वागताचा कार्यक्रम परिवर्तनवादी महापुरुषांनी हे राष्ट्र घडवलेलं आहे। त्या सर्व महापुरुषांचं रचनात्मक कार्याला घटनात्मक रूप देण्याचं काम बोधिसत्व परमपूज्य महामानव भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। आणि आज जयंतीच्या निमित्ताने आपण एकदा जोरदार टाळ्या वाजून या सर्व महापुरुषांच्या विचाराप्रती विनम्र अभिवादन व्यक्त करूया। बनसोडे साहेब हे खोकरमोह गाव म्हणजे बुद्ध काळामध्ये मोहाला खो देणारं गाव।
या गावातील तुकाराम कांबळे हा पहिला शिक्षक. 1861 ची शाळा आणि बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं हे आमचं गाव. आणि या गावातील आमच्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समजलेल्या आणि 1956 नंतर बौद्ध समाजातील पहिला शिक्षक. आणि या गावामधील अनेक भूमिपुत्र देशामध्ये विदेशामध्ये आज काम करतायत. खरं तर जी माणसं शिक्षणापासून आणि अगदी शहरातल्या कर्तृत्वापासून बाजूला राहिली ती सध्या खेड्यात आहेत. आम्ही शिकली सवरलेली माणसं सगळी शहरात गेलो आणि जयंतीच्या निमित्ताने आम्ही आज गावात येतो. मायबाप हो, आज जयंतीला असा माणूस तुम्ही बोलवलाय. मला असं आश्चर्य वाटलं की सर्वजित बनसोडे आपल्याकडे येत आहेत. आता नशीब तुमचं की गोफण त्यांच्या हातात नाही तर गोफणीच्या गुंड्यांनीच आपण मार खायच्या लायकीचे येतात. प्राध्यापक, वकील आणि डॉक्टरांचे केडर घेणारं व्यक्तिमत्व आहे हे. 10 वर्षापूर्वी मी त्यांच्या समोर दिवसभर ऐकायला बसलोय आणि आज आपल्या गावातील जयंती. खर तर जयंतीचं स्वरूप आता जमलं तर पुढच्या वर्षी आपण बदलू. मिरवणूक आणि पंगत एका दिवशी आणि व्याख्यानाचा कार्यक्रम एका दिवशी, म्हणजे हे थोडस अडचणीत होत आहे. हा विचाराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आदरणीय साहेब तुम्ही आज आलात. तुमचं धाडस आम्हाला माहित आहे. बहुजन नायकाच्या रूपाने महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आपण काम केलं. ज्या निधड्या छातीने आज वंचित बहुजन आघाडीचे स्टेज आपण महाराष्ट्रामध्ये गाजवता. खर तर मधल्या खोके बोक्यानंतर जे काही आणखी दुसरा प्रकार महाराष्ट्रात झाला तो खरा प्रकार महाराष्ट्राच्या जनतेसमोर मला वाटतं एकाच माणसाने मांडला. त्याचं नाव आहे सर्वजितजी बनसोडे. असं हे धाडसी व्यक्तिमत्व आज आपल्या जयंती उत्सव समितीच्या विनंतीला मान देऊन आपल्यात उपस्थित आहेत. मी सर्व जयंती उत्सव समितीच्या आणि गावाच्या वतीने आपलं स्वागत करतो. आणि हा विचाराचा वाढदिवस. पंगत कमी झाली तरी चालेल. आता भाकरीचे प्रश्न आमचे संपलेले आहेत, पण त्या आरतखान्याच्या मानसिकतेतून आपण बाजूला निघायला तयार नाही. दादा बोलतील त्याच्यावर सगळं. वेळ कमी, पण त्याच्यामुळं हे झालंय पाहिजे. मिरवणूकही निघली पाहिजे. पुढच्या वर्षी आपण नियोजन करू. थोडासा वेळ झाला त्याच्याबद्दल मी सर्व आमच्या ग्रामस्थांच्या वतीने माफी मागतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. आणि राधा, तुम्हाला भाषण करायचंय का? ठीक आहे, आपण आपला सगळा वेळ हा, हे तर खरं काम आहे राधा, हेच खरं काम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हीच अपेक्षा होती. संभाजी भगत जसं म्हणतात, त्या हापिसाच्या दारात उभा. काय केलं बाबासाहेबांनी? त्याच्या मुलीला नवऱ्याच्या बापाच्या विरोधात बोलण्याचा अधिकार नव्हता, तिला न्यायाधीश बनवलं. फक्त चर्चा अस्पृश्यांची होते. या देशातील सर्वात जास्त पीडित कोण असेल तर ती सगळ्या जाती धर्माची स्त्री होती. आमच्या गळ्याला गाडगं होतं, पाठीला खराटा होता, पाणी पिऊ देत नव्हते, पण मायबाप हो, नवरा मेला तर त्या मुलीला जिवंत जाळात उचलून टाकत होते. आणि म्हणून महात्मा फुलेंनी जे काम केलं ते पहिलं मुलींच्या शिक्षणाला सुरुवात केली. बाबासाहेबांनी महिलांसाठी राजीनामा दिला. आणि म्हणून राधा, तू खरं तर रोड मॉडेल आहेस. आणखी तुझ्याकडे पाहून अनेक अधिकारी इथं तयार झाले पाहिजेत. हीच अपेक्षा बाबासाहेबांची होती. तेव्हा राधा इनकर, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि त्यानंतर दादा आपलं मार्गदर्शन करतील. आपण जोरदार टाळ्या वाजवून राधाचं स्वागत करूया. सन्माननीय विचार मंच या कार्यक्रमाचे उद्घाटक, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थित मान्यवर तसेच भीमरायांचे अनुयायी, शाहू फुले आंबेडकर या विचारांच्या वारसदारांनो, तुम्हाला पहिल्यांदा सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम बोलायला कधी लाजायचं नाही. जय भीम हे फक्त 2 शब्द नाहीयेत. जय भीम हा एक आदर आहे. जय भीम ही आपली ओळख आहे. जय भीम प्रज्ञाशील करुणा आहे. त्यामुळे जय भीम बोलायला कधीच लाजायचं नाही. मी माझ्या आता बाहेर शिकले तर बाहेरचा एक प्रसंग सांगू इच्छिते तुम्हाला. जेव्हा मी रूम पाहायला गेले होते तर मला पहिल्यांदा आधार कार्ड विचारलं. आधार कार्डवर माझं सरनेम इनकर, एवढं काही फेमस नाही आपल्या कास्टमध्ये इनकर सरनेम. तर मग त्यांना सरनेम वरून फक्त कास्ट पाहिजे होती ऍक्च्युली. तर त्यांनी मला विचारलं मग हळूच, तुमची कास्ट कोणती? म्हटलं मी महार एसी मध्ये का? हो एसी मध्ये. नाही हो, आमच्याकडं भेटत नाही म्हणे. ही आपली आजची सुद्धा परिस्थिती आहे. आज आपण इथे बसलोय स्वातंत्र्याने, आज आपण सगळ्या गावामध्ये मिरवणूक काढली. हे दिवस आपल्याला दाखवले कोणी? किती काळोख्या रात्रीमध्ये आंबेडकरांनी ते दिवस काढले. त्या काळोख्या रात्री जर आपण आठवल्या तर आपल्या अंगावर शहारे उभे राहतात.
गळ्यात मडकं झाडू ही आपण संकल्पना म्हणजे ती विचार सुद्धा करू शकत नाही. पण म्हणतात ना, काळोखी रात्र आली तर दिवसही तितक्याच प्रखरतेने येतो. तसंच आपला एक आपल्या दिवा नाही म्हणता येणार, ती एक ज्योतच होती. तिने आपल्या सर्वांच्या मनात एक प्रेरणा पेटवली आणि आज आपल्याला सन्मानाने इथे उभे केले. त्यामुळे आंबेडकर म्हणायचे, माझा वाढदिवस कधीही साजरा करू नका. त्यांना ही संकल्पना बिलकुल आवडत नव्हती की त्यांचा कुणी वाढदिवस साजरा करावा, केक कट करावा. एवढे मोठे आज आपण जे करतो, आज जर ते असते तर आज त्यांनी आपल्याला अक्षरशः शिव्या घातल्या असत्या. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे तर त्यांनी कधीच मान्य केलं नसतं की तुम्ही, आता मी लहान तोंडी मोठा घास घेते ऍक्च्युली, पण मग ही सत्यता आहे की डीजे समोर दारू पिऊन नाचणं हा अधिकार आपल्याला नाहीये. जे वर्षभर अभ्यास करतात त्यांनी नाचलं तर ठीक आहे, पण तुम्हाला आंबेडकरच माहित नाही आणि तुम्ही त्यांच्या डीजे समोर त्यांच्या जयंतीला डान्स करता, ही संकल्पना मुळीच चुकीची आहे. आंबेडकर म्हणायचे, मी हा रथ गाडा आणला आहे, तुम्ही हा पुढे घेऊन जा, पण याला मागे घेण्याचं काम करू नका. इथे राहिला तरी चालेल, पण याला मागे खेचू नका. त्यामुळं हा रथ गाडा आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि ही सगळी जबाबदारी आपल्या तरुण पिढीच्या खांद्यावर आहे. जर आपल्याला कोणी म्हटलं तुमची आंबेडकरांची चौथी पिढी काय करते, आपल्याला सन्मानाने सांगता आलं पाहिजे की मी प्रशासनात आहे, मी हे कार्य करतोय, ज्याने की माझं घरदार, माझा समाज आदराने माझ्या पाठीमागे उभा राहतोय. आणि हे मी आज सन्मानाने म्हणू शकते आणि आज स्टेजवर मला ही बोलण्याची संधी दिली. खरंच माझं भाग्य आहे. जय भीम पुन्हा एकदा, आणि सर्वांना बौद्ध जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आपल्याला नाचायचा अधिकार केव्हा आहे, तर जो आधी वाचायचं मग नाचायचं, हा संदेश राधानी या ठिकाणी दिलेला आहे. आणि वेळ खूप कमी आहे, तरी जाता जाता तिला जे जातीचा अनुभव आला, तोच अनुभव बनसोडे दादा बाबासाहेबांना आला, तो वामनदादा कर्डकांनी लिहिले. मुंबईचा एक अधिकारी राजदरबारी आला परी जात कळेना, आंबेडकर नावाचा बुंदा तरुण फेडाया आलो मने राजा चेरून, चर्चा ही बडोद्यात सारी राजदरबारी आला परी जात कळेना. ही जातीचे चटके आता कुणाला बसायला लागले. दादा त्याचं खूप सुंदर फक्त समाजकारणीच नाही तर राजकीय व्यक्तिमत्व आहे. खूप लहान वयापासून देश पातळीवर काम करतायत. पुण्या मुंबईलाच असं नाही, खोलीच नाही तर इथं प्लॉट सुद्धा आता जातीचे, बीड मध्ये सुद्धा प्लॉट आणि फ्लॅट जातीचे विचारून देतात. प्रश्न जाती धर्माचा नाही, तो व्यावहारिक भाग आहे. तो प्लॉटिंग टाकणारा म्हणत असतो इथं आपले सगळे मराठाच आहेत, दुसरा कुणीही नाही, आणि 3 लाख रुपये त्यांनी जास्त किंमत लावलेली असते. तो म्हणतो इथं आपले सगळे वंजाराच आहेत, दुसरं कुणीही नाही, भगवान बाबाचं मंदिर आहे आणि 5 लाख रुपये त्याची किंमत जास्त लावलेली असते. इथं सगळे आपले मुस्लिमच आहेत, इथं सुंदर मस्जिद होणार आहे, दुसऱ्या कुणालाही जागा इथं आपण देणार नाहीत, आणि 10 लाख रुपये किंमत त्याची जास्त लावलेली असते. जाती धर्माचं असं इन कॅश काही लोकांनी व्यवहार केला जातो आणि आपण मात्र त्याच्यात अडकलेले असतो. नाही, इथं आपले सगळे बौद्धच आहेत, इथं विहार होणार आहे आणि 8 लाख रुपये त्या बिल्डरनी त्याची किंमत जास्त लावलेली असते. म्हणजे आज जात अशी व्यवहारामध्ये, आणि त्या जातीचे चटके काय आहेत, राजकारणात कसे आहेत, समाजकारणात कसे आहेत, हे आपल्या समोर आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे नेते सर्वजितजी दादा बनसोडे हे आपल्याला या ठिकाणी आज मार्गदर्शन करणार आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. जो महापुरुष स्वतःच्या आईच्या मायेला पोरखा झाला आणि वयाच्या 29व्या वर्षी म्हणजे ऐन तारुण्यामध्ये, भर जवानीमध्ये ज्या महापुरुषानं सुंदर पत्नीचा त्याग करून, गोंडस मुलाचा त्याग करून संपूर्ण जगाला शांतीचा आणि समतेचा संदेश दिला, असे तथागत सिद्धार्थ सम्यक संबुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित आजच्या या बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आमचे अत्यंत जवळचे मित्र, परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सातत्यानं पूर्ण महाराष्ट्रात
फुले शाहू आंबेडकरांचं अत्यंत स्वाभिमानानं काम करणारे आपले नेते अजिजभाई शेख, या गावचे आपले सरपंच मिसाळ साहेब, आणि ज्यांनी आता संचलन केलं हे आमच्या आंदोलनातले फार जुने सहकारी आहेत जाधव सर. मला वेळेचं भान लक्षात ठेवून आपल्या सर्वांपर्यंत जयंतीचा काहीतरी हेतू असतो. आम्ही सकाळी बुद्ध वंदनेला आलो, सकाळचं चित्र पाहिलं, रात्रीचं चित्र पाहिलं. मला या गोष्टीची आपल्या सर्वांना जाणीव करून द्यायची आहे की आपल्या सर्वांना समस्या हजारो आहेत. आजचा जयंतीचा दिवस सोडला तर उद्यापासून आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या स्वतःच्या समस्या आहेत, विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत, बेरोजगारांच्या समस्या आहेत, विधवा महिलांच्या समस्या आहेत. आणि या सगळ्या समस्यांमधून आपल्याला बाहेर काढण्यासाठी, आपल्याला दुःखातून मुक्त करण्यासाठी तथागत सिद्धार्थ सम्यक संबुद्धांनी या धम्माचं स्थापना केलेली आहे. आणि आपल्या गावाचा परिसर हा महान संत भगवान बाबा वामन भाऊ सारख्या महान संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. या बीड जिल्ह्याची पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी आपण सातत्यानं ओळख सांगतो ती एकतर ऊसतोड कामगारांचा जिल्हा आणि दुसरं सगळे दुष्काळग्रस्त. तर मी बीडचाच आहे, पण मी अंबेजोगाईचा. इकडं पाणी नाही, 2-2, 3-3 किलोमीटर आजही महिला पायी चालतात. हे आपल्या आष्टी, जामखेड या सगळ्या पट्ट्यामध्ये एक चित्र आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल, बुद्धांच्या बद्दल लोकांमध्ये अशी धारणा झालेली आहे. बरं, आपल्याही सगळ्या माणसांना बुद्ध म्हटलं एक तर वर्षामध्ये एकदा बुद्ध जयंती येते, वर्षामध्ये एकदा बाबासाहेबांची जयंती येते. त्याही जयंतीला आपली माणसं आपल्या बुद्धीला, आपल्या ज्ञानाला मजबूत करण्याच्या ऐवजी त्याही दिवसाला आपण मनोरंजन म्हणून पाहतो. माझा काही नाचण्या गाण्याला विरोध नाही, पण नाचण्याच्या पण स्पर्धा असतात ना, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात कोरिओग्राफर. बघता की नाही टीव्हीवर असतो का डान्स इंडिया, डान्स मास्टर. ज्या नाचण्याच्या स्पर्धा असतात तिथं काही हे नाचायला जात नाही, तिथंच नाचते, लाता घालते एकमेकांना. आमची अशी इच्छा आहे की आमची मुलं, वंचितांची, बहुजनांची मुलं नाचण्याच्या सुद्धा स्पर्धेत गेली पाहिजे आणि चांगली कोरिओग्राफर झाली पाहिजे. का नाही? नाचण्याबद्दल काही वाद नाही, पण आम्हाला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की एकदा तुमचं रक्त पिणाऱ्या रानबोक्यांच्या छाताडावर पण नाचा. त्यांच्या पण छाताडावर नाचावं लागेल. नुसतं जयंतीत नाचून काय आपल्या गोष्टी संपणाऱ्या नाहीयेत. मला आज तथागत बुद्धांची जयंती आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण देशात, महाराष्ट्रात जातीच्या आणि धर्माचे विचार करणारे अनेक टोळे आहेत. इतके विष पेरतायत. मी त्यांची नावं घेत नाही सरपंच, पण आपल्याला माहित असलं पाहिजे. महाराष्ट्रात एक महाराज आहे, भगवे वस्त्र घालतो आणि महाराज आहे. तो महाराज म्हणतो धर्मासाठी माणसांचे खून केले तरी चालतील. अकोल्यातला आहे, आता देशभर तो महाराज म्हणून काम करतो. उत्तर प्रदेश मध्ये एक बाई आहे पूजा पांडे नावाची. तिला बरेच लोक तिला साध्वी म्हणतात. अन्नपूर्णा नाव ठेवलंय तिचं. आणि अन्नपूर्णा नावाची साध्वी महिला पूर्ण देशामध्ये विष ओकते. आमचा धर्म श्रेष्ठ, यांचा धर्म खराब, त्यांचा धर्म छोटा, यांचा धर्म मोठा. इथं धर्म बांटतो, तिथं धर्म बांटतो. मला तुम्हा सगळ्यांना विनंती करायची की तथागत बुद्धांनी कधी आयुष्यात कुणाचा द्वेष केलेला नाही. बुद्धाला मानणारा एखादा माणूस कदाचित चुकीचा असू शकतो, पण बुद्ध काही हा कुठल्या जातीचा आणि धर्माचा व्यक्ती नाहीये. बुद्ध हा असा व्यक्ती आहे की त्यांनी जनावरांवर सुद्धा प्रेम केलेला आहे.
आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा बनवताना बाबासाहेबांना जात आणि धर्म बघून कायदा बनवला नाही. सलमान खान सारख्या हिरोनं जेव्हा हरणाची शिकार केली, ते हरण मेलं, पण त्या मेलेल्या हरणाला सुद्धा न्याय देणारा बाबासाहेब आंबेडकर आहे. आपल्या देशामध्ये जनावरांचे कायदे आहेत, झाडाचे कायदे आहेत, मातीचे कायदे आहेत, वाळूचे कायदे आहेत, दगडाचे कायदे आहेत, डोंगराचे कायदे आहेत, सजीव आणि निर्जीव दोन्ही प्रकारचे कायदे आहेत. माणसांना नाही, जनावरांना आणि झाडांना सुद्धा सुरक्षा देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात केलं. महिला मंडळ इथं बसले. आता मुंबईमध्ये आम्ही एक चित्र पाहिलं सरपंच साहेब, की मुंबईमध्ये काही वडाची झाडं भेटत नाहीत बघायला. वडाची आणि झाडांच्या कटाया झाल्यात. पण गावागावात आपल्या महिला आजही एक सण साजरा करतात बघा, वड सावित्रीचा. पांढरा दोरा आणि महिला त्याला 7 फेऱ्या मारतात. आणि 7 फेऱ्या मारून मग भले तिचा नवरा दारुडा असला तरी, तिला मारणारा असला तरी, दारू पिऊन घरात लोळणारा असला तरी, ती महिला काय म्हणते, 7 जन्म मला हेच मॉडेल भेटलं पाहिजे. बर, पुरुषांसाठी असं कोणतं आहे का आपल्या देशात व्यवस्था? कुठल्याही पुरुषाला जर तुम्ही विचारलं तर पुरुष काय म्हणतो माहितीये, दरवर्षी नवी बायको भेटली तर बरं होईल. आणि बिचारी आपली महिला काय म्हणते, 7 जन्म हेच मॉडेल. गाणे पण असे आले, पाहिजे मला रीतीवाला नवरा पाहिजे, ऑटोवाला नवरा पाहिजे. ते आपलीच पोरगी आहे, तिला म्हटलं काय रीतीवाला नवरा करून काय माती खाती का काय म्हणलं त्याच्यासोबत. मी हे तुम्हाला एवढ्यासाठी उदाहरण दिलं की आपल्या देशात झाडाची पूजा होते. आणि हे बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांच्या आयुष्यातलं फार भयंकर असं सत्य आहे. बाबासाहेब आपल्या सगळ्या लोकांना म्हणतात की कुठल्या जातीत जन्माला यावं माझ्या हातात नव्हतं. माझ्या हातात असतं तर मी कुठल्या जातीत जन्माला आलो असतो. मी तर देवालाच प्रेमपत्र लिहिलं असतं ना की देवा काही कर, मला मुकेश अंबानीच्या घरी जन्माला घाल, भले त्याचं पोरग 150 किलोच आहे. पण आपण डिमांड काय केली असती प्रत्येकानं, मोठ्या घरात मोठ्या जातीत ज्या जातींना इज्जत आहे, मान आहे, मर्तबा आहे, बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेले की माझ्या हातात नव्हतं. आपल्या देशातल्या लोकांना, इथं बसलेल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की आपल्याला कुत्र्यामध्ये सुद्धा देव दिसतो, माकडामध्ये दिसतो, मुंगीमध्ये दिसतो, हत्तीमध्ये दिसतो, नागामध्ये दिसतो. असं कोणतं जनावर आहे की त्याच्यात आपल्याला देव दिसत नाही? ही आपल्या भारताच्या लोकांची खासियत आहे की आपल्याला प्रत्येक जनावरांमध्ये देव दिसतो, झाडामध्ये देव दिसतो, दगडामध्ये देव दिसतो. फक्त माणसांमध्ये जाती दिसतात. बाकी सगळीकडे देव आहे. इकडं देव, तिकडं देव. माणूस पुढे आला की ते म्हणतात अरे कोणत्या जातीचे? अशा प्रकारचा नीच विचार करणाऱ्या टोळ्या काही कमी नाहीत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न विचारला की भारतातल्या लोकांना सापामध्ये देव दिसतो, मुंगसामध्ये देव दिसतो, विंचूमध्ये देव दिसतो, पण डॉक्टर आंबेडकरांमध्ये तुम्हाला एक चांगला माणूस का दिसत नाही? हा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी विचारलेला आहे. त्याचं उत्तर आजपर्यंत भेटलं का? आजही अनेक लोक तुम्हाला पाहायला मिळतील, ती म्हणतील की यार बाबासाहेब खूप मोठा माणूस आहे, बाबासाहेबांना संविधान लिहिलंय. मी इथंच गावातल्या लोकांना विचारतो, आता मराठा आरक्षणाचा किती मोठं वादळ चालू आहे? ते 40 किलोच आहे मनोज जरांगे पाटील. किती किलो आहे? जास्त नाही, 42 पण नसेल ते, 40 किलो आहे. लाखोचे मोर्चे काढतो, लाखोचे. भेटतं का आरक्षण? भेटतं का आरक्षण? मग गावात आमचे विजय एनटी असतील, NT 1, NT 2, NT 3, ओबीसी, एमबीसी, म्हणजे सगळे आमचे NT, DNT, विजय एनटी, या सगळ्या ओबीसींना मला पहिलं सांगायचंय, मातंग असेल, चर्मकार असेल, ज्यांना ज्यांना आरक्षणाचा फायदा झाला
आरक्षणातून कुणी सरपंच झाला, आरक्षणातून ग्रामपंचायतचा सदस्य झाला, आरक्षणातून कुणी सरकारी नोकरीला लागला, आरक्षणातून कुणाला पेट्रोल पंप भेटला, कुणाला गॅस एजन्सी भेटली. अरे तुम्हाला ज्या संडास बाथरूम भेटतात, साधे घरकुलं भेटतात, ते सुद्धा आरक्षणाच्या कोट्यामधून आहेत. मी तुम्हाला एवढाच प्रश्न विचारतोय. महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण मराठा, महाराष्ट्राचा आजचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा. जर महाराष्ट्रात एवढे मराठ्यांचे मुख्यमंत्री झाले, एवढे लाखोंचे मोर्चे होतात, तरी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं काही चित्र आहे का? टाळ्यानंतर वाजवा. असं काही चित्र आहे का? भेटलं पाहिजे आपल्याला. काय ज्या ज्या समाजाला प्रत्येकाला भेटलं पाहिजे. मला प्रश्न एवढाच इथं मांडायचा आहे की आज या महाराष्ट्रातल्या ज्या ज्या समाजाला आरक्षणाचा फायदा झालेला आहे, आरक्षण मिळतं, त्या सगळ्या लोकांना एवढंच सांगा, तुमच्या सगळ्यांच्या आरक्षणाची लढाई लढणारा एकच नेता आहे, बाबासाहेब आंबेडकर. आपण काही कुठले आंदोलन मोर्चे केले नाही, बाबासाहेबांनी ते देऊन टाकलेलं आहे. आज प्रत्येक समाजाच्या हक्क आणि अधिकार त्याला मिळाले पाहिजे. बाबासाहेबांनी कधी भेदभाव केला नाही. बुद्धांचा तो विषय सोडून द्या. बुद्धाच्या बाबतीत तर आपल्यातल्या 99% लोकांना माहित नाहीये. म्हणून बाबासाहेबांनी पहिल्यांदा बुद्ध जयंती साजरी करताना बाबासाहेबांनी केली. पुण्याच्या बाजूला देवरोड नावाचं गाव आहे, तिथं पहिल्यांदा बुद्ध मूर्ती स्थापन केली. आणि त्या बुद्ध मूर्ती स्थापनेच्या दिवशी बाबासाहेब म्हटले की राजकारणातल्या रक्तशुद्धीसाठी प्रत्येक भारताच्या नागरिकानं बुद्ध जयंती साजरी केली पाहिजे. कशासाठी केली पाहिजे? राजकारणातल्या रक्तशुद्धीसाठी. आता हे जे आपण सगळं महाराष्ट्रभर पाहतो, आपल्यालाही माहिती आहे, बुडना शेंडा खांद्यावर झेंडा. म्हणजे आपण ज्याचा झेंडा घेतलाय ते त्याच पार्टीत आहे का नाही ते आपल्याला खात्री आहे का? हे इकडून तिकडं गेलं, तिकडून इकडं गेलं, रात्री इकडं होतं, सकाळी तिकडं गेलं. म्हणजे एखादी आई असते ना, डायपर लावते लहान पोराला हगीच, आणि दर तासाला तपासणी करते, बाळानं शी केली का, बाळानं सू केली का. तसं आपल्याला आता दर तासाला बघावं लागतो कोणता नेता कोणत्या पार्टीत गेला रे बाबा. गेला 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 तो तिकडं होता, इकडं होता, इकडून तिकडं गेला. ही जी काही परिस्थिती आहे, या परिस्थितीला बदलण्यासाठी बाबासाहेबांनी पहिल्यांदा विनंती केली की बुद्धाची जयंती त्या लोकांनी केली पाहिजे ज्यांना चांगलं राजकारण हवं आहे, ते बुद्धाची जयंती साजरी करतील. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाची जयंती साजरी करायला सांगितलेली आहे. आजची पूर्ण जगभरातली परिस्थिती, आता बऱ्याच महिला मंडळ बसलंय, सगळी माणसं आहेत, त्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला टीव्ही चॅनल्सवर दिसत नाहीत. काही लोकांना वाटतं जे टीव्हीवर येतं तेच खरं आहे. टीव्हीवर एक ऍडव्हर्टाईज येते बघा, फेअर अँड लवली 8 दिन में गोरा बनाय. 10 वर्ष झालं लोक तोंडाला घासून घासून बेजार झाले. झालं का कोणी गोरं? होतं का गोरं? पण ते आपल्याला सवय लागली ना. टीव्हीवर आलं म्हणजे खरं. जर टीव्हीवर आलेलं खरं असेल तर मग फेअर अँड लवलीचं एक सत्य झालं पाहिजे की नाही? कारण आपल्याला सांगितलं जातं की माणसाची चमडी गोरी पाहिजे. म्हणून तुम्ही बघा, एक मुलगी असते, तिला बघायला पोरग येतं, मुलगी काळी पडलेली असते, पोरग तिला नकार देतं, मग तिची आई हळूच जाते दुकानात, घेऊन येते फेअर अँड लवली, तिला म्हणते लाव बेटा. पोरगी तोंडाला फासते, आणि 8-15 दिवसानंतर पोरगी गोरी झाली की पोरग तिला पसंत करतं की नाही करतं. अशा प्रकारचं ऍडव्हर्टाईज केलं जातं, ज्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही त्याला म्हणतो रेसिझम. रेसिझम म्हणजे काळा आणि गोरा भेद करणं सुद्धा जातीवाद आहे. इथं काळ्या रंगाला महत्व नाही. सगळ्यांच्या डोक्यात पेरलेलं आहे की तुझं थोबाड गोरं पाहिजे, तुझं नाक चांगलं पाहिजे, तुझे डोळे असे पाहिजे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, जे तथागत बुद्धांना मानतात, तथागत बुद्धांना काही सामान्य लोक मानतात का? बुद्धांना मानणारा जगातला महान सायंटिस्ट आहे, ज्याला जग सगळ्यात मोठा सायंटिस्ट मानतं, अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईन हा जगातला एकमेव सायंटिस्ट आहे की त्यानं मरण्याच्या अगोदर एक मृत्यूपत्र लिहिलं
आणि त्यानं सांगितलं की मी मेल्यानंतर लोक वाद घालतील, काही लोक म्हणतील हा आस्तिक होता, हा देव मानणारा होता, काही लोक म्हणतील हा देव न मानणारा होता, हा आस्तिक होता, हा नास्तिक होता. आईन्स्टाईननं मृत्यू पत्र लिहिलं आणि सांगितलं मी आस्तिक नाही, मी नास्तिक नाही, मेल्यानंतर सगळ्या जगानं मला बुद्धाचं शिष्य म्हणून ओळखावं, असं लिहिणारा अल्बर्ट आईन्स्टाईन. आपल्या अनेक लोकांना बुद्धाचं महत्व कळत नाही. या देशातला कोणताही माणूस विदेशात गेला की फक्त एकच वाक्य बोलतो, मैं बुद्ध की भूमी से आया हूं. पण कुठं बोलतो? भारत सोडून कुठल्याही देशात गेलं की सगळ्यांना बुद्ध आठवतो. नेमकं भारतामध्ये आले की त्यांना भारतातले बुद्ध बघितलं की त्यांनाही कोडं पडतं, कारण आपल्याकडचे बुद्ध म्हणजे अर्धे बेशुद्ध. आता जे जे बेशुद्ध लोक आहेत त्या बेशुद्ध लोकांना कसं बुद्ध म्हणायचं ही लोकांच्या पुढे कोडं पडलेलं आहे. मी आपल्या गावातल्या सगळ्या गावकरी मंडळींना या निमित्तानं विनंती करणार आहे की आता सगळ्या देशात धर्माच्या नावाखाली एक हायदोस पसरवला जात आहे. कोणता धर्म मोठा आणि कोणता धर्म छोटा. अरे छोट्या मोठ्या या नादामध्ये आपली जी सगळ्यांची परिस्थिती आहे, कोणताच धर्म हा माणसांचं शोषण करण्याचा अधिकार देत नाही. कोणता धर्म हा इथं जातीभेद मानण्याचा अधिकार देत नाही. कोणताच धर्म आणि कोणत्या धर्माचा नेता इथं माणसांना जनावरांसारखी वागणूक द्या असं सांगत नाही. धर्माच्या नावाखाली काही ठेकेदार तयार झालेले आहेत, धर्माच्या नावाखाली काही दलाल तयार झालेले आहेत. त्या दलालांनी इथं धर्माचं राजकारण केल्यामुळं आजही जात आणि धर्माच्या सगळ्या विळख्यामध्ये आपण अडकून पडलेलो आहे. मी आपल्या सर्वांना बुद्धाच्या जयंतीच्या निमित्तानं मी बाबासाहेब आंबेडकरांचे दोन महत्वाचे उदाहरणं देऊन थांबणार आहे. ज्या दिवशी बाबासाहेबांनी घोषणा केली ना, मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण मरणार नाही, अनेक लोकांना ते खटकलं, पण त्यांना किती त्रास झालाय तो त्रास बघितला नाही. आज काही उदाहरणं आपल्या जाधव सरांनी बोलताना दिली. मी पूर्ण महाराष्ट्रभर काम करतोय. नांदेड मध्ये अक्षय भालेराव नावाच्या मुलाचा खून झाला. बघितला कोणी कोणी? पाहिला ना. फक्त बाबासाहेबांची जयंती त्याच्या गावात काढली म्हणून आता एक वर्षभर झालं असेल, त्या पोराला त्या गावातल्या लोकांनी ठेचून मारलं. त्याची केस मी लढतोय वकील म्हणून. मध्यंतरी त्या चंद्रकांत पाटील नावाच्या मंत्र्यानं बाबासाहेबांवर अपशब्द काढले, त्याच्या तोंडावर आपल्या एका पोरानं शाई फेकली. कोणी कोणी पाहिलं? त्या शाई फेकणाऱ्या पोराला जेलमधून काढणारा वकील मीच आहे, ऍडव्होकेट सर्वजित बनसोडे. महाराष्ट्रभर सांगली जिल्ह्यामध्ये एक बेडग नावाचं गाव आहे, त्या गावात फक्त बाबासाहेब आंबेडकरांची कमान उभी करायची होती. गावानं विरोध केला तर हजारो लोक मुंबईला पावसात पायी चालत गेले. कोणी कोणी पाहिलं? त्या बेडग गावची सुद्धा केस लढणाऱ्या वकिलांपैकी मी आहे. महाराष्ट्रभर किती खून सांगू, किती खटले सांगू, किती प्रकरण सांगू. आजही माणसानं मिशाका ठेवल्या म्हणून माणसांची खुन होतात. आजही एखादा मागासवर्गीय माणूस घोड्यावर बसून जर लग्नाची वरात काढत असेल तर त्याचा खून होतो. खूप ठिकाणी चालू आहे. जात ही आपल्या डोळ्याला दिसत नसते, ती हवेसारखी आहे. हवा दिसते का डोळ्याला? जात ही डोळ्याला दिसत नाही, ती हवेसारखी आहे, पण ती आहे. आणि ती जिथं काम करायची तिथं ती बरोबर करते. म्हणून आपल्या सर्व गावकऱ्यांना आमची विनंती आहे की जातीचं धर्माचं विष हे प्रत्येकाच्या डोक्यातून बाहेर काढा. या देशातल्या प्रत्येक माणसाला जगायचा अधिकार आहे. प्रत्येक माणसाला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येक माणसाला जगण्यासाठी लागणारी साधनं, संसाधनं आणि सुरक्षा, ही सुरक्षा त्याला भेटली पाहिजे. पण गावागावामध्ये वातावरण गढूळ केलेलं आहे काही लोकांनी. मी म्हणत नाही सगळ्या लोकांनी, पण काही माणसं आजही गावागावामध्ये माझी जात आणि माझा धर्म तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे अशा प्रकारे दुसऱ्या जातीला आणि धर्माला हिणवण्याचं काम करतायत. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म जेव्हा स्वीकार केला त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांवर पहिला हल्ला हा सावरकर नावाच्या माणसानं केला.
आणि सावरकरांनी बाबासाहेबांच्या धर्मांतराचा कडाडून विरोध केला. आणि सावरकर नावाचा माणूस म्हटला की डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतर केलं नाही, राष्ट्रांतर केलं, देशांतर केलं. यांनी धर्म नाही देशच बदललाय. आम्हाला हे मान्य नाही. मी एका माणसाचं नाव घेणार नाही, त्यानं तर इतक्यापर्यंत बोलला की बरं झालं शेणातले किडे शेणात मरत नसतात. काय बोलला तो बाबासाहेबांना? शेणातले किडे शेणात मरत नसतात. पण बाबासाहेब हजर जबाबी होते. बाबासाहेब त्या माणसाला आग्रह लेख लिहिला त्यांनी आणि बाबासाहेब म्हटले की बरं झालं मला किडा म्हणण्याच्या नादात तू स्वतःला शेम तरी म्हणलास. खूप टीका झालेल्या आहेत. पण बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटी जो धम्म स्वीकारला तो भारतातलाच. आणि बाबासाहेबावर जे सगळ्यात मोठे प्रयोग झाले, तुमच्यातल्या अनेक लोकांना माहित नसेल की बाबासाहेबाच्या बिंबीच्या खाली एक फोड आला होता. बाबासाहेब डायबिटीजचे पेशंट होते. आपल्यातल्या अनेक लोकांना बाबासाहेबांचं वास्तविक संघर्ष सर माहितीच नाही. बाबासाहेब म्हणजे आगे बढो जिंदाबाद मुर्दाबादच्या पलीकडचा बाबासाहेब समाजात पोहोचलेला नाही. बाबासाहेब या समाजात पोहोचला असता मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय. बाबासाहेब आंबेडकरांनी 1918 आपल्या आयुष्यातलं एक पहिलं पुस्तक लिहिलं. पुस्तकाचं नाव आहे 1915 मध्ये कास्ट इन इंडिया, जेनेसिस ओरिजिन मेकॅनिझम डेव्हलपमेंट. ही बाबासाहेबांच्या पुस्तकाचं नाव आहे. मी मुद्दाम पुस्तकाचंच नाव सांगतोय. दुर्दैव आहे की बाबासाहेबांना एकही पुस्तक मराठीत लिहिलेलं नाही. तुम्ही ऐकलंय कधी? बाबासाहेबांनी 1918 दुसरं पुस्तक लिहिलं. पुस्तकाचं नाव आहे स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज. ते पासून ते शेवटचं पुस्तक जे बुद्ध आणि धम्म नावाचं पुस्तक आहे, हे बाबासाहेबांच्या आयुष्यातलं शेवटचं पुस्तक आहे. शेकडो पुस्तक आहेत. कोणत्या कोणत्या पुस्तकांची लोकांना नावं सांगावी? आज 2024 चालू आहे. बाबासाहेबांच्या साध्या पुस्तकाची जर समाजाला नावं माहित नसतील तर समाजात काय बदल होणार आहे? त्या पुस्तकाच्या मध्ये काय लिहिले ते तर ढेकळं सोडूनच द्या. आपल्याला फक्त एवढंच माहितीये की बाबासाहेब आमचे, त्यांनी घटना लिहिली, त्यांनी संविधान लिहिलं. अरे पण संविधान लिहिण्याचा तरी बाबासाहेबाला अधिकार दिला का? संविधान समितीची सदस्य बनण्यासाठी निवडणूक झाली, माहिती आहे आपल्याला? बाबासाहेब मुंबई आणि भंडारा 2 लोकसभेच्या निवडणूक लढले. दोन्ही ठिकाणी पाडलं बाबासाहेबांना. किती लोकांना माहिती आहे? बाबासाहेबाचा एक चपराशी होता नारायण कजरोळकर. त्या कजरोळकरला उभं करून बाबासाहेबाला 15,000 मताच्या फरकानं पाडलं मुंबईमध्ये. आणि दुसरा बाबासाहेबाच्याच जातीचा माणूस बाबासाहेबाच्या विरोधात उभा केला, नामदेव अर्जुन बोरकर. त्याला भाऊराव बोरकर म्हणतात लोक. तिथं बाबासाहेबाच्या विरोधात भंडाऱ्यामध्ये उभा केला आणि पाडलं बाबासाहेबांना. आज 2024 मध्ये सुद्धा कमीत कमी बाबासाहेबांचा संघर्ष तरी माहिती आहे का? बाबासाहेब घटना समितीचे सदस्य झाले ते महाराष्ट्रातून नाही झाले. बाबासाहेब ज्या जिल्ह्यांमधून जिंकले ना, ते जिल्हे आज बांगलादेशमध्ये आहेत, पश्चिम बंगालमध्ये आहेत. पश्चिम बंगाल मधल्या नमोशूद्र आणि मुसलमान ह्या 2 जातीच्या लोकांनी बाबासाहेबाला निवडून पाठवलेलं आहे, महाराष्ट्रातल्या लोकांनी नाही. नमोशूद्र, जुन्या काळात त्या जातीचं नाव होतं चांडाळ. चांडाळ जातीच्या लोकांनी बाबासाहेबाला निवडून पाठवलं. आज जसा आपला बीड जिल्हा आहे तसा त्या बांगलादेशमध्ये एक जिल्हा आहे खुलना नावाचा. खुलना, जयशोर, बोरीशाल, फरीदपूर हे 4 जिल्हे. इतर निवडणुकीला बाबासाहेब आंबेडकर गेले. बाबासाहेबांच्या विरोधात काही सामान्य माणूस नव्हता. सुभाषचंद्र बोसचा सक्का भाऊ शरदचंद्र बोस बाबासाहेबांच्या विरोधात उमेदवार होता. बाबासाहेबांना सामान्य माणसाला पाडून निवडणूक जिंकली नाही. सुभाषचंद्र बोसच्या सख्या भावाला शरदचंद्र बोसला बाबासाहेब आंबेडकरांनी पाडला आणि मग घटना समितीचे सदस्य झाले. आपल्याला काय? घटना आमची आहे, कायदा आमचा आहे, घेणाले का फुकटचा फायदा, आपल्याच बापांना कायदा. ते कोणीतरी गाणं बनवतं, आमचे लोक नाचते त्याच्यावर, घेणा फुकटचा फायदा. फुकटे सगळे. त्या फुकट्या लोकांना बाबासाहेबाचा
कमीत कमी त्यांच्या जयंतीच्या दिवशी तरी संघर्ष कळला पाहिजे की नाही. बाबासाहेबांना डायबिटीज होता, डाव्या पायाच्या अंगठ्याला बाबासाहेबांच्या जखम झाली. बाबासाहेबांना बूट घालता येत नव्हता. बाबासाहेबांना पोटाच्या खाली बेंबीला फोड आला, तो फोड फुटला. बाबासाहेबांना बसता येत नव्हतं. बाबासाहेबांना चांगलं बसण्यासाठी सुद्धा विदेशातून खुर्ची आणली होती. पुण्यामध्ये जर कोणी सिम्बायोसिस कॉलेजला आलं तर तुम्हाला बघायला भेटेल बाबासाहेबाला बसण्यासाठी कोणती खुर्ची आहे, बाबासाहेबांचे बुट कोणते, पेन कोणते, बाबासाहेब कोणत्या चमच्यानं जेवण करत होते, टेबल कोणता, बेड कोणता, सगळं बाबासाहेबांचं. उसाशी खाली आपलं मुंडकं घालून रात्रभर रडणारा बाबासाहेब या समाजाला समजलाच नाही सर. काय नाही, असं वाटतं आपल्या लोकांना फुकट भेटलं. अरे ज्या देशामध्ये तुमचं तोंड बघायला कुणी तयार नाही, ज्या देशामध्ये तुम्हाला जमिनीवर थुंकण्याचा अधिकार नव्हता, तुम्ही कोणत्या गुलामीतून आलाय. महिला बसल्यात म्हणून मी तुम्हाला उदाहरण सांगतोय. ते तुम्हाला पटेल न पटेल, पण तुमची कोणती दलिंद्री बाबासाहेबांना बाहेर काढली त्याचा कल्पना आहे का आपल्या लोकांना. या सगळ्या महिला त्यांच्या डोक्यावर माशा गोंगवायच्या, माशा कायम. का? डोक्याला तेल लावायला नव्हतं, तेल. त्या माणसानं रिसर्च केलंय, अलेक्झांडर नावाच्या. त्या अलेक्झांडरनं रिसर्च करून सांगितलं अवस्था काय होती. काय लावायच्या डोक्याला? डोक्याला लावायच्या जनावराची चरबी डोक्याला, पूर्ण बाया. त्या बायांच्या डोक्यावर असे माशांचे थवे असायचे, थवे. अरे तुम्हाला डोक्याला तेल लावायला तेल नव्हतं, चरब्या डोक्याला लावणाऱ्या अवलादी. आज आमच्या प्रत्येक महिलेला सुगंधी तेल आहे, शॅम्पू आहे, साबण आहे, स्प्रे आहे, सगळं आहे. ज्यांच्या मेहरबानीमधून आलं त्या बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि विचार चालवायचा म्हटलं की अनेक लोकांच्या अंगाला काटा येतो. हे सगळं फुकट भेटलेलं आहे. याच्यासाठी खपला आणि मेलो कोण? बाबासाहेब आंबेडकरांचा परिवार. 4 मुलं जन्मली, 4ही मेली. गंगाधर मेला, रमेश मेला, इंदुमती नावाची मुलगी मेली आणि राजरत्न मेला. 4 मुलं मेली. बाबासाहेब आंबेडकरांचा एक मुलगा बाबासाहेब लंडन मध्ये असताना मेला, रमेश नावाचा. त्याचं तोंड सुद्धा बाबासाहेब पाहू शकले नाहीत. बाबासाहेबांच्या पत्नीनं बाबासाहेबाला पत्र लिहून कळवलं सुद्धा नाही. बाबासाहेब चिडले रमाईवर की आपला रमेश मेला, तू मला सांगितलं का नाही. तर रमाई म्हटलं की तुमच्या अभ्यासात अडचण नको म्हणून मी सांगितलं नाही, मला माफ करा. मला इथं जमलेल्या तमाम लोकांना पहिली विनंती करायची की हे जे काही आलंय तुम्हाला फुकट आलंय, पण यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मोठी किंमत मोजलेली आहे. अरे स्वतःच्या मुलाला साधं खर्चटलं, ताप आला, फोड आला, रात्रभर तुम्हाला झोपा लागत नाहीत. बाबासाहेबांची 4 मुलं मेल्यानंतर सुद्धा हे काही फुकट नाहीये, बलिदान त्यांच्या कुटुंबाला द्यावं लागलेलं आहे. पण आज तुमच्या सगळ्यांकडून आम्ही अशी अपेक्षा नाही करत की तुम्ही तुमची मुलं बर्बाद करा, की तुम्ही मरा. आमची कमीत कमी एवढी तरी अपेक्षा आहे की या नरकातून बाहेर पडा. याला नरक म्हटलेत बाबासाहेब, नरक. त्या नरकामध्ये गटंगड्या खाताय तुम्ही. आता ही जी मुलगी इथं PSI झाली, मी स्वतः ऍडव्होकेट आहे, त्याच माणसाचा उद्धार होणार जो माणूस बाबासाहेबांच्या ओरिजिनल विचारावर चालणार. भामटे आणि ढोंगी लोक बेमोत मरणार. कोण त्याला बाहेर नाही काढू शकत. भामटे आणि ढोंगी लोकांना कोणी बाहेर काढणार नाही. जे बाबासाहेबांच्या विचाराशी प्रताडणा करतात, जे आजही बाबासाहेबांच्या विचारावर चालायची हिंमत करत नाहीत, ती माणसं अशीच दळभद्री, गरीब, गुलाम, लाचार म्हणून तडपडतील. तीच माणसं बाहेर निघणार याच्यामधून. याचा निश्चय तुम्हाला करायचा आहे. हे नाचणं, डॉल बँड, डीजे खूप आहे. कंटाळा आला मला महाराष्ट्रामध्ये. जिथं जातात तिथं ते नाचण्या गाण्याचे धंदे आहेत. आम्ही काही नाचण्याच्या विरोधात नाही, पण त्याला काही मर्यादा आहे की नाही, ही सगळं कुठंतरी थांबवा.
मी बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला शेवटची विनंती करून थांबतो, कारण चित्र आपल्या सगळ्यांसाठी वाईट आहे. या वाईट परिस्थितीमध्ये बुद्धाची एक अपेक्षा आहे. बुद्ध म्हणजे सायन्स आहे, विज्ञान आहे. बुद्धानं जगाला विज्ञान दिलेलं आहे. या नालायकपणातून बाहेर पडा. या अंधश्रद्धा, देव, धर्म, पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, हे कुठं देवांचे बळी, कुठं जनावरांचे बळी, कुठं अंधश्रद्धा, या सगळ्या चक्रव्यूहातून तुम्हाला बाहेर काढलंय बाबासाहेब आंबेडकरांनी. आजही गरीब भोळी भाबडी माणसं इकडं भलं होईल, तिकडं भलं होईल, इकडं बकरं कापलं तर बरं, तिकडं कोंबडं कापलं तर बरं, या देवाच्या पाया पड, त्या देवाच्या पाया पड, ही जी जाळ आहे, चक्र आहे, या चक्रातून बाहेर पडा. बुद्धाच्या जयंतीच्या निमित्तानं निश्चय करा की आम्हाला जर चांगलं सन्मानानं जगायचं असेल तर या सगळ्या जात धर्माच्या, पाप पुण्याच्या, नरकाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडून आपण तथागत बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या विचारानं चालूया, अशी आपल्या सगळ्यांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि एक छोटीशी गोष्ट सांगून थांबतो, कारण अनेक लोकांना छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या अज्ञानी लोकांच्या लक्षात येतात. मी कदाचित आपल्याला माहित नसेल, एक माणूस होता. त्या माणसाकडं एक गाढव होत आणि तो त्या गाढवाला इतका मारायचा, पण ते गाढव त्याला सोडून जात नव्हतं. ते गाढव तिथंच काम करायचं. की दुसऱ्या गाढवांना त्रास व्हायचा, ते त्याला म्हणायचे, अरे तुझा मालक तुला एवढा मारतो, तू सोडत का नाही? तर तो गाढव रडत रडत त्यांना म्हटला, मला सगळं कळतं पण मी काही सोडणार नाही मालकाला. तू म्हणजे का सोडणार नाही? तर म्हणे काही नाही, माझ्या मालकाची एक सुंदर मुलगी आहे म्हणे. आता त्या गाढवांना आश्चर्य वाटायला लागलं, नाही गाढवाचा मुलीचा काही संबंध आहे का? नाही म्हणे, माझा मालक ती मुलगी जर कधी चुकली तर तिला ओरडतो म्हणे की आता चुकलीस तर तुझं लग्न या गाढवासोबत लावेल. म्हणून मला अपेक्षा आहे म्हणे की मालक कधीतरी चुकणार, पोरगी चुकणार आणि तिचा बाप माझ्यासोबत तिचं लग्न लावणार. अशा गाढवाला जशा अपेक्षा आहेत ना, तशा अनेक लोकांना गाढवासारख्या अपेक्षा आहेत की असं होईल, ते तसं होईल. काही नाही, जे काही होणार आहे ते स्वतःच्या मनगटावर आणि स्वतःच्या संघर्षातून तुम्हाला प्राप्त करावं लागेल. एवढंच बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आपण संकल्प करूया. आणि आमचा भीमराव अल्लीपुरी नावाचा शायर म्हणतो की हिम्मत ना हार, अभी उम्मीदों की आस बाकी है. आस म्हणजे आशा. हिम्मत ना हार, अभी उम्मीदों की आस बाकी है. और कुछ लोगों में ईमान का एहसास अभी बाकी है. और कैसे ना पूरा होगा सपना बाबा साहब का. सच्चे भीम सैनिकों की सांस अभी बाकी है. सच्चे भीम सैनिकों की सांस अभी बाकी है. जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज. तुम्हा सर्वांना बुद्ध जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. याच्यानंतर 5 मिनिट अजित शेख बोल. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे. धन्य हो ऐसी माँ, धन्य हो ऐसी माँ जिसने भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जैसे पुत्र को जन्म दिया. उस माँ को पहले पर सलाम करतो, अभिवादन करतो. या बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय संत भगवान बाबा वामन भाऊ महाराज, लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब, सगळ्यांना मी पहिले प्रथम अभिवादन करतो. आज या ठिकाणी सकाळीच आमचं येणं झालं. सकाळी आमचे सरपंच साहेब, मी, आमचे सर्वजित बनसोडे साहेब, अनेक लोक बुद्ध जयंती असल्या कारणाने सर्वजित बनसोडे साहेब बोलले. का बोलले मला कळालं. बनसोडे साहब शेर भी बोले तो क्यों बोले, उसका मेरे को एक चिंता लगा.
हमारे, मैं एक बम्बई में बात किया, हमारे दुश्मन भी हमारे मुरीद है शायद। वक्त बे वक्त हमारा नाम लेते हैं और हमारी गली से गुजरते साले छुपा कर खंजर, फिर सामने आने पे फिर को अजीत शेख को सलाम करते। ये मुंबईचा एक विषय घडला, त्यासमोर तुम्ही शेर बोलता आणि मला त्याला शेरावर शेर कुठं तरी येतो। यासाठी आमचं वंचित वाल्याचं आरपीएलचं कुठं जमलं, ठीक आहे। तर जी जी चुकी झाली त्यासाठी आमचे सर्वजित बनसोड साहेबांनी सगळंच आम्हाला एका माहिती दिली, नेमकी काय चुकी झाली, भगवान गौतम बुद्धांचे विचारधारा काय होते। भगवान गौतम बुद्धांचे विचारधारा हेच होते, कुणाला दुखवू नये, बरोबर आहे ना, कुणाला दुखवू नये, कुणाचं वाईट करू नये, दारू वाया नादी कोणी जाऊ नये, म्हणजे चांगले विचारधारा भगवान गौतम बुद्धांचे होते। आणि चांगलं म्हणजे या देशामध्ये नव्हे तर परदेशामध्ये भगवान गौतम बुद्धांना मानणारा वर्ग आणि भगवान गौतम बुद्धांची जयंती आहे। चांगले चांगले कपडे असले पाहिजे होते, चांगलं सजावट झाली पाहिजे होती। काय थोडं दुःख झालं त्यासाठी सगळं सर्वजित बनसोडे साहेब बोलले, मी माझं पद्धतीने बनसोडे साहेबांना बोललो की माझ्या गावाची संस्कृती लय वेगळी, माझा गाव इतकं सुंदर, आताच नुकतं एक इलेक्शन झालं सर, आमच्या सोबत नेहमी भेदभाव होत राहतो, संघर्ष करणारी आमची औलाद आहे, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत बी नाही काय। 2 महिन्यापासून माझा एक प्रचार चालू होता आणि मला एक फोन आला मध्ये, अजित भाई तुमचा व्हिडिओ आहे थोडं चेक करा। बोला चेक करायची मला गरज नाही, का की इलेक्शनचा काळ होता आणि मला येणाऱ्या काळामध्ये मला कधी इलेक्शन मध्ये या गावामध्ये काय घेणं देणं नाही। सरपंच माझे मित्र आहे, माझी सरपंच माझे मित्र असन, सगळेच माझे मित्र आहे, पण या इलेक्शनच्या काळामध्ये मी महाराष्ट्रामध्ये सर्वजित बनसोडे साहेब आमचे गाववाले महाराष्ट्र सोडून दिल्ली गुजरात आसाम मध्ये कुठेही गेल्यानंतर मी एक बोलतो, मी या गावाचं बीड जिल्ह्याचं नाव आल्यानंतर आमचे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव येतं, हे आम्हाला अभिमान वाटतं। आज त्यांची मुलगी पंकजाताई मुंडे इलेक्शनला थांबली, त्यासाठी आणि 2 महिन्यापासून आमचं चालू होतं ताईंसाठी, ताईंना गरज नाही पण आपल्याला गरज आहे, ते सीट आलं पाहिजे, त्यासाठी अनेक मी गाड्या बी पाठवले, फोन करून जावं बोललो, बस पिंपरी चिंचवड पुण्यावरून जावं, बस भरून जावं आणि ते सीट निघलं पाहिजे ताईंसाठी। ताईंना गरज नाही, आपल्याला गरज यासाठी आहे। अनेक दिवसापासून आम्ही ट्रेनचे रस्ते बघतो, ट्रेन पटरा बघतो, अनेक लोक मेले, अजून मरायचं बाकी, ते बी मरू नये त्याच्या अगोदर आमची काय अपेक्षा आहे, मुंडे साहेब असते तर बीड जिल्ह्याचा नक्कीच विकास झाला असता, पण आमचा विकास थांबलेला, ते कोण विकास पूर्ण करत असतं, तर आम्हाला अपेक्षा असेल ते मुंडे साहेबांच्या परिवारामधले आमचे ताई असते, त्यासाठी ताईंच्या पाठीशी आपल्याला राहणं गरजेचं आहे। त्यासाठी आज ते प्रचार करताना 2 महिन्यापासून मला 2 फोन आले, एक देवराईमधून आले आणि दुसरा एक फोन आले, बोले अजित भाई म्हणजे बोलायची गरज नाही, ती काय ते मला वाटत नाही, छोट्या छोट्या गोष्टीला मोठं करणं, कारण की सगळे मला एकच शिकवण चांगली भेटलेली, माझा जन्म इथं आहे, मी आज पुण्यामध्ये असन, मुंबईमध्ये असन, महाराष्ट्रभर देशाभर फिरत असन, पण मला अभिमान माझ्या बहिणीचा आज झालं, PSI झाली, उद्याच्याला ती PSI कुठं असन, मला अभिमान वाटत, ती माझ्या गावामधली माझी बहीण, माझ्या गावामधले कुठेही असन, बीड जिल्हा सोडून गेलेले असन पोकरमुचे लोक या महाराष्ट्रामध्ये, मला एकच अभिमान वाटतं, माझी बहीण असन, भाऊ असन, कुठे असन, तुम्हाला शिक्षणाची तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, तुम्ही बाबासाहेबांच्या विचारावर गेले, शिकले, काही लोक कलेक्टर झाले, काही PSI झाले आणि काही मोठे मोठे अधिकारी झाले, पण आम्हाला बीड जिल्हा सोडल्यानंतर आमच्या नशिबाला एकच आलं, महाराष्ट्रामध्ये सरपंच साहेब
मिसाळ साहेब हे बोलायचं म्हणून बोलावंच लागतं आम्हाला. बीड जिल्ह्यामधून सोडून गेल्यानंतर एक आमच्या नशिबाला चांगलं आलं, आम्ही गाववाले आणि तुम्ही बाहेरवाले. आणि माझा इतिहास तुम्ही पाहिला असेल, माझ्या बीड जिल्ह्याच्या लोकांना कोणी हात लावलं तर मी कमीत कमी एका गाडीमध्ये 5 ते 6 बरोबर आहे बनसोडे साहेब माणसं आणि 150, 300, 500 गाड्या भरून ओपन, तुमच्या लक्षात आलं, ओपन घुसायचं. मी एकच बोलत, तुम्ही इथले गाववाले असन, आम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे नाही, आम्हाला जगायचा अधिकार आहे. यासाठी आमचे लढे भरपूर झाले आणि आमच्या नशिबाला संघर्ष आला. यासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये जशी नाही तशी आमची ताकद आहे. मी आमच्या गाववाल्यांना तर पहिलं बोलतो, बीड जिल्हा तर नंतर बोलणार, पण माझ्या गाववाल्यांना एकच विनंती करतो, आपले पोरं कुठं शिकायला नसल, कुठं कमी पडत असन, बीड जिल्हा सोडून कुठं काम धंदा रोजगारला गेला असन. आता मधल्या काळी शिवाजी मिसाळ साहेब आमचे चांगले कॉन्टॅक्ट मध्ये असतात, मोठे बंधू तुमचे आले नाही. मधल्या काळी 2 प्रॉब्लेम या गावामधले झाले होते, स्वतः ते पुण्यामध्ये येऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. का की संभाजी मिसाळ साहेब, शिवाजी मिसाळ साहेबांनी सगळेच माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. काय विषय घडल्यानंतर आपलं एक कर्तव्य, आपल्या गावामधले माझ्या माता बहिणींना, भावांना, कोणालाही कोणत्याही बाबतीचा त्रास होऊ नये या महाराष्ट्रामध्ये, ती ताकद आपण लावली पाहिजे. जी ताकद आपल्याला लावता येईल. मी काय इतका मोठा पैसेवाला नाही जे मी पैसा लावू शकतो. आमचे मिसाळ श्री हरी साहेब पैसेवाले, ते पैसे लावू शकतात, संभाषेठ पैसे लावू शकतात, आमचे वंचित आघाडीमध्ये आमचे मोठे नेते ते पैसे लावू शकतात. पण माझी आरपीआय पार्टी अशी आहे, आमच्या पार्टीमध्ये आमचे नेते बोलतात, तुम भी खाओ और हमको भी खान दो. अरे एकटेच खातर आम्हाला खायला भेटत नाही. त्यासाठी मी जास्ती काय आता या आजच्या दिवशी काय बोलणं योग्य नाही. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त, भगवान गौतम बुद्धांची जयंती निमित्त आमचे गणेश शेठ मला 2-4 दिवसापासून फोन करता आपण, आणि आपण मला बोलवलं. आपल्या सगळ्या टीमचं मी मनापासून आभार मानतो. का की आज मी बनसोडे साहेबांना यासाठी बोललो नाही, बनसोडे साहेब आपल्याला गावात आहे, गावात जायचंय, गाव माझं आहे, गाव माझ्या गावामध्ये भगवान गौतम बुद्धांबद्दल चांगली माहिती द्या. कुठं कमी असेल तुम्ही तिथं सुधारणा झाली पाहिजे. गावामध्ये काय काय करता येईल ते आपण करू. आमचे मिसळ साहेबांसंगत सकाळीच बोलणं झालं. आम्ही आठवले साहेबांसंगत मंत्री आहे, मंत्रीचा फायदा होता असं तिथे गावामध्ये काय करता येईल ते करू. आणि आतले बी आता मिसळ साहेबांनी सकाळीच बोलले, आतली जी फरशी आहे ती बाहेरची फरशी आत बसलेली, ती फरशी बी नवीन लवकर आपली बदली होणार आहे. इथली सुधारणा पूर्ण चांगली पद्धतीने होणार. पण आपल्या गावामधल्या लोकांना एकच माझी विनंती, ज्या पद्धतीने मागचं इलेक्शन झालं, हे इलेक्शन माझ्या डोक्यात अजिबात राहणार नाही. कधी कोणी माझ्या माग कोणी बोललं, आजीज भाईनी मला सांगितलं माझ्या पाठीशी, ते आजीज भाई कधी दिसणार नाही कोट्याच पाठीशी. का की बाबासाहेबांच्या विचाराचा पोरगा, छत्रपती शिवाजी महाराजांचा मी मावळ आहे, मौलाना आझादचे सगळे विचारधारा मी घेऊन चालतो. त्यासाठी येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपली विचारधारा चांगली पाहिजे. आबाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही अम्मा, धर्म वेगळा नाही, संत वेगळा नाही अम्मा, पंत वेगळा नाही, आबाळ अम्मा एकच ठावे, घाम गाळून काम करावे. या विचाराचा माझा गाव असल्या कारणाने मी येणाऱ्या भविष्य काळामध्ये नक्कीच, आता बोलणार ना मी बोललो होतो आणि मी कमीच बोलतो साहेब, येणाऱ्या भविष्य काळामध्ये मुंबई कुठेही बघितलं तर माझं भाषण वेगळं असतं. पण इथं गावामध्ये एकदम मी कोणतीही भाषा रुटीन तोडून केलेली नाही. आणि मला फार बरं वाटलं, माझे माता बहिणींना, भावांना, सगळे माझे वयस्कर नित्य मंडळी, माझे मला जीव लावणारे गावामधले सगळ्यांनी माझा 2 गोष्टी मी बोलताना ऐकून घेतलं. आणि काय चुकीचं बोललं असेल तर मला वाटतं माफी मागायची गरज नाही, का की मी लहानच आहे आणि मुलगाच आहे तुमचं. त्यासाठी मी इतकं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज, सलाम अलैकुम. ही बुद्धभूमी आहे, कारण इथं कधीही हिंदूचं राज्य नव्हतं आणि नाहीही. याला पुरावे म्हणजे आपल्या गावामध्ये कुडई,
हेमाडपंथी मंदिर नाही हे मी 10 वर्षाच्या अगोदर गावातल्या जनतेला सांगितलेलं आहे, पण काही काळानंतर आपल्याला लावलेलं वळण आहे की आपण हिंदू आहोत. मी बनसोडे आणि अजित शेख दोघाला सांगतो 10 शब्द की खोकरमोह गाव हे 1200 वर्षापूर्वी सुद्धा सर्व समाजाची संस्कार भूमी एक आहे. भारतातलं एकमेव एवढंच गाव आहे साऱ्या जगामध्ये फिरत देशामध्ये सगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत, पण खोकरमोह असं एकच गाव आहे की तिथं सर्व समाजाची एकच स्मशानभूमी आहे. आणि ह्या खोकरमोह गावामध्ये 1200 वर्षापूर्वी ब्राह्मण, चांभार, मातंग आणि महार एका जागेवर राहत होते. हा पुरावा आहे या गावासाठी. जर सुरुवातीला इतकं अस्पृश्य वागणुकी होते तर त्यांची घरं एका जागेवर नसते. म्हणून मी तुम्हाला दोघांना सांगतो खोकरमोह हे गाव हे बुद्धाची भूमी आहे. आणि आजचं जे खोकरमोहले सगळे वंजारी म्हणत असले तर मस्जिदीची जागा आहे हिंदूची होती, कारण इथे हिंदू राहतच नव्हते. तर जागेचा संबंधच काय, ते विपश्यना सेंटर होत. तिथं नंतर ध्यान धारणाच होत होती की मस्जिदीची जागा आहे, हिंदूची जागा नाही. कधी डोक्यात तुम्ही घेऊ नये. आता हे सगळ्यालाच राग येईल मिसळ कंपनीला, हे महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राचं बोलतोय, पण हे तुम्हाला पुरावा आहे. हिवरसिंगला जा हेमाडपंथी मंदिर आहे, गुगवडीला हेमाडपंथी मंदिर सापडन, पण खोकरमोहमध्ये पुरावा असता. एवढ्या मोठ्या गावात हेमाडपंथी मंदिर बांधता आलं असतं, पण इथं बुद्धाची भूमी आहे आणि ही बुद्धाचीच राहणार आहे. इथं कधी नम्रतेने तुम्हाला राज्य करावं लागल. भांडणं तयार करून कधी राज्य करता येणार नाही. शिव्या देऊन कधी राज्य मिळता येणार नाही. गचुऱ्या धरून कधी राज्य मिळणार नाही. जो बुद्धाच्या वाटेवर चालल तोच खोकरमोहमध्ये राज्य करू शकतो. शेवटचं बोलून मी बुद्ध पौर्णिमेच्या जयंतीचा समारोप करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.